काल रात्रीच विचार करून ठेवलेलं होतं की उद्या टिफिनला काय द्यायचं. त्याच्यामुळे सकाळी उठल्यावरती ना मला काय विचार करावा लागला नाही की आज टिफिनला काय बनवू किंवा काय नको म्हणून. तर सकाळी उठल्यावरती आपला जो फुलकोबी असतो ना त्याला ना हळदीच्या पाण्यात आणि मिठाच्या ह्याच्यामध्ये ना चांगलं शिजवून घेतलेलं होतं. तोपर्यंत इकडे पीठ वगैरे पण भिजवून घेतलेलं होतं. ते छान मस्त पिसून घेतलेले होते जे फुलकोबी होते ना ते, आणि त्याच्यामध्ये सगळे मसाले वगैरे टाकून घेतलेले होते आणि मस्त इथे ना पराठे बनवलेले होते त्याचे. आता मला ना थोडीशी घाई करावं लागली होती इथे, कारण की यांचा जायचा टाईम झाला होता आणि मला पण थोडासा उशीर झाला होता उठायला. त्यामुळे पटपट सगळं आवरून वगैरे घेतलेलं होतं. इथे त्यांचा टिफिन वगैरे भरून दिला आणि दही दिलेलं होतं. त्याच्यामध्ये ना थोडीशी जिऱ्याची पावडर पण करून टाकली. ते ओबड जिरे आपले तव्यावरती हे करून घेतले होते, मॅश करून घेतलेले होते. त्यांचं आवरून वगैरे दिलं आणि म्हटलं चला आता माझं घरातले कामं आहेत ना ते सगळे आवरून घेते. इथे दूध वगैरे आणून ठेवलेलं होतं ना ते अगोदर तर तापवायला ठेवलेलं होतं आणि नंतर माझ्यासाठी ब्लॅक कॉफी बनवलेली होती. नंतर मग बाकीचे जे सगळे कामं करून घेतलेले होते, झाडू वगैरे सगळं करून घेतलं आणि नंतर फ्रेश झाले, कपडे वगैरे धुवून घेतले. म्हटलं चला आता इथे ना संध्याकाळसाठी साबुदाणा पण भिजत ठेवायचा होता मला. आणि दुपारचं कसं मग जेवायच्या वेळेस ना सोनिका पण आलेली होती, त्याच्यामुळे अजून थोडंसं पीठ वगैरे मळून घेतलेलं होतं आणि मग इथे लच्छा प्याजचे पराठे वगैरे बनवलेले होते. तर इथे मस्त जेवण वगैरे बनवलं आणि संध्याकाळच्या वेळेला ना थोडंसं इथे गारगार मस्त सरबत बनवलेलं होतं, लिंबू सरबत. तर संध्याकाळची वेळ तर झालेलीच होती. म्हटलं चला आता इथे ना लगेच देवाची दिवा आरती वगैरे पण करून घेते. मस्त इथे ना दिवावर आरती वगैरे करून घेतलेली होती आणि मला ना लगेच खिचडी पण बनवून घ्यायची होती. तर इथे ना शेंगदाणे वगैरे भाजून घेतले आणि लगेच खिचडी पण बनवून घेतली होती. जेवण वगैरे केलं आणि मस्त किचन ना स्वच्छ करून ठेवलेलं होतं.